मित्रांनो, हे आपले फॅन फॉलोइंग आहे. हॅलो गाईज. हा माझा फॅन आहे, खूप मोठा फॅन आहे हा माझा. काय मित्रांनो, ते पाहू शकते जी फॅन फॉलोइंग लिस्ट मध्ये मीला फॉलो पण नाही मित्रांनो. वाय तू का नाही फॉलो करत मला? तू फक्त असंच लाईक करतो का? लाईक पण नाही. खाओ माँ कसम. मग काय करतो? आहे दाखव तुला मी. दाखवतो. तर गाईज आमचं शूट अजून पण कंटिन्यू आहे. 4:30 वाजले ते. फॉलो कॅसे हर्षने मयुरीला खूप नाराज केलं होतं, त्यामुळे मयुरीने हर्षला ही पनिशमेंट दिली होती आणि हर्ष ही पनिशमेंट करता करता खूप थकला होता, पण बिचाऱ्याने तरी पण पनिशमेंट पूर्ण केली. मला दिसले लांडोर, आम्ही ते पाहायला आलो होतो आणि आम्हाला दिसलं पण ते उडून गेलं पण आम्ही आल्यानंतर. सो सॅड. गाईज माकड आलेला आहे खूप वेळानंतर आमच्या शूट मध्ये आलंय आणि त्याला वडापाव खायचंय, त्यामध्ये पिशवी खोलून बसलंय, त्याला वडापाव खायचंय आणि खूप छान असं पाहतंय ते. चिंते ते वडापाव आहे की नाही, त्यामध्ये दादा खा की वडापाव तू. का खात नाहीये तो? ओ माय गॉड, पाव आहे त्याला कळ वाज घेतोय तो असंच नाही खाते. अरे वडापाव, वडा पण द्यात, वडा पण आहे. अरे अरे घे की वडा द्यातला. ए नको ते जाऊ रे, नको जाऊ, नको थांब. सोडतो तुला कळतं का ते माकड बोकांडी बसेल बाजूला हो. गेले पाव घेऊन आमचे आणि आता वडा तर विचार घेऊनच नाही गेला. माकड आले अशी ते फक्त वडापावच घेऊन पावच घेऊन गेले, बाकी आमचं कोणतं वस्तू नाही घेऊन गेलं. आमचं शूट शेतामध्ये होतं, त्यामुळे शेतामध्ये गाया तर असणार आणि त्या गाया पाहून तर आम्हाला इतकी भीती वाटली, असं वाटतं येते अंगावर आता, कारण सवय नाही रोज रोज पाहायची ना. अचानक अशा गाया एकदम सगळ्या आल्या, सो आम्ही घाबरलो. पण त्या गाया खूप चांगल्या होत्या, त्यांनी आम्हाला काही हार्म केलं नाही. त्या पाणी पिल्या आणि त्यांच्या परत गोठ्यात जाऊन बसल्या. 5 वाजले ते आणि आमचं शूट अजूनही कम्प्लीट झालं नाही आहे. सो चांगलं शूट त्यांनी सेट करून घेतलं आहे, इथं लाईट वगैरे सेट करून घेतली. आम्हाला बोन फायर करायचं आहे. सो आता त्यांची चालली आहे तयारी आणि काय आम्ही दोघे कुठे बसणारच आणि आमची शूटची तयारी चालली आणि फक्त शूट करायला. आता आम्हाला चहा कॉफी करायचं, चहा कॉफी प्यायला जायचं आहे. किंवा मग मयुरी लागली आहे भूक, सो आम्ही चाललोय चहा कॉफी करायला. ब्रेक घ्यायचा आम्हाला. जर कॅमेरा आम्ही चाललोय बाय. बोन फायर साठी सगळेजण लाकडं गोळा करत होते आणि मयुरी तर काही घेऊन आली आहे, ती काय नारळाची साल घेऊन आली आहे. गाईज पल्लवी मॅडम इथं दूर काढायचा प्रयत्न करते, पण यांच्याकडून आग काढते का? आणि मयुरी मॅडम पण इथं कागद कुगद टाकते, जसं त्यांना जमते लोकांच्या आग लावायला. कौन भोंक रहा है ये बदतमीज? त्याच पद्धतीने बघा पल्लवी मॅडमला लोक काय म्हणतात, आग लावतात. खरे का मॅडम? मी आग नाही लावत. तुम्हाला 2-3 प्रश्न आहे. बोला ना. जेवण करताना कसं करता तुम्ही? हाताने करता का? हाताने खाते. हा, ताटातून नाही खात? अच्छा, ताटात घेऊनच खाणार ना माणूस. ताटात घेऊन खाते का? बरं. आणि दुसरा प्रश्न, संध्याकाळी झोपताना कसं झोपता? बेडवर झोपता का? आम्ही पायवर करून झोपतो. मारो हमको जिंदा मत छोड़ो साला. तर रिपोर्टर हर्ष सोबत कॅमेरामॅन ऋषी. कॅमेरा बी माझ्या हातात आहे, रिपोर्टर पण मीच आहे. कॅशेट गँगचे अध्यक्ष ऋषी रावडे. माझी टीम आहे सगळी. कॅशेट हल्ली आहे म्हणून कॅशेट गँगचा अध्यक्ष ठेवले. तर नमस्कार मित्रांनो, आज आमचं शूट आवरले. एकदा लाईट लावून दाखव पोरांना. आमच्या सिरीजचं नाव आहे ते तुम्हाला पुढे सांगू, आम्हाला फॉलो करून ठेवा. सस्पेन्स आहे. ह्यो ऋषी रावडे हा कॅसेट गँगचा मेंबर, ही पल्लवी आणि ही हिला तर तुम्हाला ओळखत असताना, आणि ही हर्षू चाळे आणि मी गँगचा अध्यक्ष. तर फॉलो करून ठेवा आमच्या सिरीजच्या पुढच्या पार्टसाठी. शूटचा सेकंड डे आणि सेकंड डेला आमचं शूट झाले स्टार्ट आणि ही आली पप्पाची एंट्री. तर आमच्या सेकंड पार्टमध्ये आमच्या पप्पाची एंट्री आहे. सो ते येणार आहेत आणि मस्तपैकी मला घरी घेऊन जाणार आहेत. सो खूप रडाकडीचा सीन होणार आहे गाईज, तुम्ही पहा, स्टे ट्यून.
आमचे न्यू ड्रायव्हर गाडी पार करत होती त्यामुळे हर्ष तिला सोबत गेला होता. गाईज आमचे ऑल टोटल सीन शूट झालेले आहेत आणि आता आम्ही हा फायनल शूट आहे जो मी याच्यावर लिहिणार आहे. शेवटचं पत्र ते स्टार्ट करणार आहे लिहायला. आणि आता सगळे बसले ते हॅलो हाय हे सगळे आता एडिटिंग करणार आहेत. शेवटचा सीन. भूक लागली मी काल ही कालपासून नुसती भूक लागलीच करतीये. रात्रीपासून जेवली नाही मी. का नाही जेवलीस तू? हर्ष तुला पाणीपुरी नाही चारली का? हर्ष अय हर्ष इकडे बघ, हिला पाणीपुरी नाही चारली तू? भांडण केलं मी, लय गाणवलं भांडण केलं. क्यू असंच काय अरे असं कुठं असतं का? पण केलं नाही तरी कसं कन्फ्युज झालं. काय अरे तू आमचं खोटं बोलतोय? इथे आम्ही यांना फुल स्टोरी, कारण ते नवीन आले होते त्यामुळे त्यांना फुल स्टोरी आम्ही समजून सांगतो की काय काय झाले आणि तुम्हाला काय काय करायचंय. पण बाबा ऐकून घ्या ना प्लीज माझं. काय ऐकायचं तुझं हा? तुझं ऐकू मी आणि इज्जत घालून घेऊ का गावात? लाज नाही वाटत. आणि तुम्हाला रे हा? त्याची काही चुकी नाहीये पण ए चूक बरोबर मला नको शिकू तू. काका तिच्या पण इच्छा आहे, तिला पण शिकायचंय. तुम्ही सोडा तिला जगू द्या तिच्या पद्धतीने. तुम्हाला शिकवणार का? होय रे तुम्हाला शिकवणार. सर तिकडे चाल तू. हे पहा आमचे 2 हिरो कसे मेकअप करतायत. जेवढा मेकअप आम्ही करत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त मेकअप तर हेच करतायत. ही आहे आमची फुल गँग. सो आमचं शूट झालंय आणि आम्ही करतो चिल. त्यानंतर आम्ही निघालो होतो जिथे आम्हाला नेक्स्ट सिरीज आमची शूट करायची आहे त्या लोकेशनवर. जे पाहायचं होतं आम्हाला की कसं होईल आमचं लोकेशन, कसं असेल काय सगळ्यांना दाखवायचं होतं त्यामुळे आम्ही तिकडे निघालो होतो. सो येस गाईज इथे असणार आहे आमची नेक्स्ट सिरीज. त्यानंतर त्यांनी मला घरी सोडलं आणि एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.